आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 2026 ते 27च्या ऊस हंगामासाठी प्रति क्विंटल 365 रुपयांचा एफआरपी जाहीर। तर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय। पुण्यातील बहुप्रतीक्षित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू। भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचं भूसंपादन पूर्ण। विमानतळासाठी 7 गावातील 3000 एकर जागेची गरज। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा हा इशारा। राज्यभरातील 8212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस। त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्यानं महारेराची ही कारवाई। भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रद्द। उपनगराध्यक्षांकडे आता तात्पुरती जबाबदारी। सत्ता बदलाचीही शक्यता। नगरपालिकेतील सत्ता भाजपकडे जाण्याची शक्यता। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। तर नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचाही आरोप। लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात। प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला। वाशिम जिल्ह्यामध्ये जनगणना 2027च्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट अर्ज व्हायरल। नागरिकांची दिशाभूल होत असल्याचं समोर। तर हा फॉर्म पूर्णपणे फेक असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट। जिल्हाधिकारी योगेश कुभेजकर यांच्याकडून नागरिकांना सावध राहण्याचंही आवाहन। रायगडच्या महाडमध्ये मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न। मोबाईल हिसकावणाऱ्याला महिलेनं पकडल्यानं आरोपीकडनं हाताला चावा। झटापटीत आरोपीकडनं महिलेच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार। नागरिकांनी 3 तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सध्या तापमान प्रचंड वाढलंय। दुसरीकडे पाणी टंचाईची सुद्धा समस्या जाणवतीये। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट। 1 मार्चपासून ते 3 मेपर्यंत राज्यात एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले। आठवडाभरात रुग्णसंख्या तिप्पटीने वाढल्याची माहिती। तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू। पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात झालेली घट कायम। तर सोमवारी कमाल तापमानाचा पारा 38च्या आसपास नोंदवला। मात्र पुढील 3 ते 4 दिवसात कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता। ठाणे शहरावर देखील पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता। ठाण्यामध्ये 70 ते 75 पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती। ठाण्यातील साकेत परिसरात टँकरच्या लांबच लांब रांगा। रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर। जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी। काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला। तर अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या बेलदारवाडीमध्ये तीव्र पाणी टंचाई। तर महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा। कोदगाव धरणात मुबलक प्रमाणावर पाणीसाठा शिल्लक। तर पाणी टंचाई का, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। जळगावात वाढत्या तापमानाचा विमानसेवेवर परिणाम। वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्यानं विमान उड्डाणासाठी अडचणी। विमानातलं वजन कमी करण्यासाठी कंपन्यांकडून प्रवासी संख्या कमी करण्याचाही निर्णय। नागपूरमध्ये काही सिग्नल्सवर कंत्राटदारांनी लावल्या फाटलेल्या ग्रीननेट। तर मनपाकडून शहरातल्या 18 सिग्नल्सवर ग्रीननेटसाठी 65 लाखांच्या निधीला मंजुरी। मात्र अनेक ठिकाणी दर्जाहीन ग्रीननेट लावल्यानं नागरिकांचा संताप। परभणीमध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका। 43°C तापमानामुळे टोमॅटोची झाडं करपली। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। जालन्याच्या बदनापूरमधील शेलगावात उन्हाच्या कडाक्याला डाळिंब पिकाला त्यामुळे फटका। फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बागेवर आच्छादन टाकण्याचंही सुरुवात। अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळते। त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। तर कापणीला आलेल्या धान पिकासह आंबा पिकालाही याचा फटका बसण्याची शक्यता। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अंतिम टप्प्यात असलेल्या कापणीवरील धान पिकाचे यामुळे मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। यवतमाळच्या आर्णी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेल्या पावसामुळे गहू भिजलाय। तर अंदाजे 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजल्याची माहिती। हवामान विभागानं यवतमाळ जिल्ह्याला 3 दिवसांचा दिला होता येलो अलर्ट। नागपूरसह जवळच्या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातल्या काकारडे या परिसरामध्ये जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। तर शेतातून काढून ठेवलेली पिकं खराब होण्याची शक्यता। शिवाय नव्यानं लागवड केलेल्या फळबागांना मात्र याचा काहीसा फायदा होणार।
हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस. हवा सुटल्यामुळे शहरातील चौकाचौकात लागलेले पोस्टर्स फाटले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वांचीच उडाली धांदल. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या हलक्या पावसाचा इशारा. वादळी वाऱ्याचा जोर राहणार असून तापमान सुद्धा सामान्यच राहणार.